बघू. नाही, आत्ता ताप नाहीये, थंड आहे अंग. नाही नाही आई, आत्ता बरी आहे मी. रात्री ताप आला होता. फक्त ना ते तोंडाची चव गेलीये माझ्या. काय करू कळत नाही हो. मग तुला काहीतरी खायला करून देऊ का? सावित्रीला सांगू का पटकन काहीतरी बनवायला? आई हो, असं कसं सांगणार तुम्ही सावित्री आत्यांना? सावित्री आत्या सुट्टीवर आहेत ना. आणि माझ्या तोंडाला चव येईल असं काहीतरी भोपळ्याचे घारगे वगैरे असं काहीतरी खावंसं वाटतंय मला. पण ठीक आहे, तुम्ही कशाला त्रास घेताय, राहू द्या. मी ठीक आहे, हरकत नाही. अगं, त्रास कसला त्यात? वेडी आहेस का? मला सुद्धा आवडेलच की माझ्या सुनेला छान काहीतरी बनवून खाऊ घालायला. खरंच? खरंच. बरं. चल, आलेस मी करते, तू आराम कर. हा, हो, थँक्यू आई. अरे स्वाती, हा मॅडम, आपल्याकडे लाल भोपळा आहे ना घरात? काही करायचं होतं का? अगं, प्रियाला ना घारगे खावेसे वाटतात भोपळ्याचे, म्हणून मी स्वतः तिच्यासाठी करणार आहे. तू मला मदत कर. जा, भोपळा. मी आली बाप्पा. ह्याची सालं काढून घे. हो. आणि गुळ कुठे आहे? हो, देते. अरे प्रिया, मानला तुला. म्हणजे आदित्यला घारगे खायचे ते अहिल्याच्या हातचे, म्हणून तू अहिल्यालाच घारगे बनवायला लावलेस आणि नुसते बनवायला लावलेस, बनवायला भाग पाडलास. आता हा गुळ तिकडे ठेव आणि तूप गरम करायला टाक. काय करणार बाबा, आजपर्यंत पारूने आपल्या चवीची पोटाची एवढी काळजी घेतली. मग आज आता पारू नाहीये तर आपणच दादांची काळजी घेतली पाहिजे ना. म्हणून म्हटलं त्यांना जरा त्यांच्या आईच्या हातचे घारगे द्यावे. पण मला त्याच्यासाठी थोडं खोटं बोलावं लागलं हा बाबा. सुनील, चांगल्या कामासाठी बोललीस ना, ठीक आहे. अरे काही का असे ना, त्या निमित्ताने आपल्याला आईच्या हातचे घारगे खायला मिळणार आहे. याचं काहीतरी वेगळंच. ते तर आहेच. तेवढंच आदित्य दादांना एक सरप्राईज मिळेल. थोडंच घातलंस ना तू? हो.